बघा आता थोड्याच वेळात भाजपचे नेते गिरीश महाजन आता वर्षा निवासस्थानी दाखल होणार आहेत. एकनाथ शिंदेंची ते भेट घेणार आहेत. फडणवीसांचे निकटवर्तीय माजी मंत्री गिरीश महाजन हे वर्षा निवासस्थानी आता एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहेत. शिंदेंनी निर्णय घेतल्यानंतर ही पुढची महत्त्वाची घडामोड आहे, म्हणजे गिरीश महाजन आता वर्षा निवासस्थानी शिंदेंना भेटायला जाणार आहेत. आणि याच महत्त्वाच्या बातमी संदर्भात आपण थेट जाऊया. आमचे प्रतिनिधी सागर आवड आपल्यासोबत आहेत. सागर, आता महाजन आणि शिंदेंच्या भेटीत काय कुठल्या मुद्द्यावर चर्चा होणार आहे? नक्कीच भाजपचे संकट मोचक म्हणून गिरीश महाजन यांच्याकडे पाहिलं जातं आणि गिरीश महाजन जे आहेत ते आता वर्षा बांगल्यावरती दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. काय निरोप घेऊन गिरीश महाजन वर्षा बांगल्यावरती दाखल झालेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे यामध्ये सहभागी होणार आहेत की नाही, असे अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी आपली प्रतिक्रिया जी आहे ती गिरीश या ठिकाणी देताना आपल्याला पाहायला मिळतात. हम लोग सब तीनों पार्टी और पूरी महायुति, कोई संकट मोचक नहीं भाई, इसमें क्या संकट मोचक की बात है? मुझे लगता मुझे मेसेज काय घेऊन आलेला काही कुठलाही मेसेज नाही मी आलेलो नाही. मी फक्त एकनाथजींना भेटायला आलेलो आहे आणि आपण बघा, आपल्याला 5 वाजता कळेल. आपल्याला 5 वाजता सगळ्या गोष्टींचा उलगडा होईल. आपण जर या ठिकाणी पाहिलं गिरीश तर ते निरोप घेऊन आपल्याला आलेले पाहायला मिळतात. एकंदरीतच शिंदे यांनी काल आमदारांच्या बैठका घेतलेल्या होत्या. आता जिल्हा अध्यक्षांची बैठक जी आहे ती वर्षावरती सुरू आहे. राज्यातील अनेक, आता जर बघितलं तर या ठिकाणी आमदार बनसोडे जे आहेत ते या ठिकाणी आलेले पाहायला मिळतात. आमदार बनसोडे अण्णा आपल्याबरोबर आहेत. या ठिकाणी अनेक जण येत आहेत, मनधरणी करतात. काय सांगणार आहे? नाही, मी सदिच्छा भेट म्हणून त्यांना भेटण्यासाठी आलेलो आहे, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेंना. आपण आता ते तयार नाही आहेत किंवा अशी चर्चा सुरू आहे. माझी सदिच्छा भेट आहे, मी आता भेटण्यासाठी आलेलो आहे. जर आपण बघितलं तर अण्णा बनसोडे जे आहेत ते आता या ठिकाणी राष्ट्रवादीचे आमदार आहेत आणि तेही एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी चाललेले आपल्याला पाहायला मिळतात. आपण जर पाहतोय की एकनाथ शिंदे यांनी जिल्हा अध्यक्षांच्या बैठका ज्या आहेत त्या आयोजित केलेल्या आहेत आणि जिल्हा अध्यक्षांबरोबर चर्चा करून ते पुढील निर्णय जो आहे तो घेणार आहेत. आणि आता काही वेळामध्ये गिरीश महाजन हे बंगल्यामध्ये जाऊन मीटिंग करणार आहेत. त्यामुळं अमित शहा मुंबईमध्ये आल्यानंतर या सर्व गोष्टींवरती पडदा पडू शकतो किंवा काय चर्चा करू शकतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. सागर पदाधिकारी असतील, जिल्हा अध्यक्ष असतील, यांच्याबरोबर चर्चा एकनाथ शिंदे यांची सुरू आहे. खरोखर आता ते सत्तेत सहभागी होतील का, हे पत्र जे आहे ते राजभवनला कोण घेऊन जाणार आहे, अनेक महत्त्वाचे. सागर, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता मंत्रिमंडळात सहभागी होणार आहेत. ते उपमुख्यमंत्र्यांची शपथ देखील घेणार आहेत. दरम्यान गिरीश महाजन वर्षा बंगल्यावर दाखल झालेत आणि गिरीश महाजनचं एक महत्त्वाचं वाक्य होतं की 5 वाजेपर्यंत तुम्हाला सगळा उलगडा होईल. मी कोणताही संदेश घेऊन आलेलो नाही, असं आता काही वेळापूर्वीच महाजनांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. गिरीश महाजन वर्षा निवासस्थानी आलेले आहेत. गिरीश महाजन हे फडणवीसांचे अत्यंत निकटवर्ती आहेत, संकटमोचक म्हणून ओळखले जातात. आता कुठल्या मुद्द्यावर चर्चा होते वर्षा निवासस्थानी ते बघणं महत्त्वाचं आहे, कारण गृहमंत्री पदाचा देखील मुद्दा आहेच.